मित्रांनो पूर्ण आता आपली जी फीड मिल आपली सांगायचं म्हणजेच ग्राइंडर जे आहेत आपण इकडे शिफ्ट केलं आहे. आपल्याला आता ते ग्राइंडर त्या ठिकाणी लावायचं आहे आणि बाकी आपण आता फीड बनवायलाही सुरुवात केली. आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि पूर्ण हे सगळ्या इन्ग्रेडियंट जेवढे आहेत तेवढे सगळे टाकून झालेले आहेत. आणि काय झालं आहे की बाकीच्या आपल्या पूर्ण कोंबड्या ह्या आता इकडे आल्यात. कारण काय तो दरवाजा तिकडे ओपन राहिला आहे आणि आता इकडे बऱ्याच खाद्याच्या गुण आहेत त्या पण इकडे खूप अशी घाण झाली. ही सुद्धा आपल्याला आता पूर्ण अशी काढून टाकायची, क्लिनिंग सगळ्या गोष्टी करायच्यात. त्याचबरोबर आपला हा कोंबडा खूप आणि इकडे बघत असाल तर इकडे आपला ससा एक इकडे खातो आहे. बाकीचे ससे कुठे गेलेत माहीत नाही आहेत. आणि त्याचबरोबर सांगाल तर इकडे आपल्या पूर्ण कोंबड्या ह्या आलेल्या आहेत. आणि इकडे बघत असाल तर इकडे आपण आपला हा CRDवाला कोंबडा. तर आता याची कंडिशन बघू शकता एकदम बेस्ट कंडिशन आहे. आणि पाणी इकडे ठेवलं आहे. त्याचबरोबर सांगाल तर मित्रांनो इकडे आपली पिल्लं ही भरपूर अशी पिल्लं आपली इकडे आता व्यवस्थित खाता येतात. तुम्हाला इकडे दिसत असतील तर इकडे अशी भरपूर अशी पिल्लं आहेत. त्याचबरोबर इकडे ही छोटी पिल्लं आहेत आणि इकडे जवळपास ही 15 ते 20 ही इकडे पिल्लं आहेत. त्याचबरोबर इकडे छोटी पिल्लं, इकडे सुद्धा तुम्हाला पिल्लं दिसत असतील तेही सुद्धा पिल्लं आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा पिल्लं आहेत आणि बाकीची पिल्लं इकडे आहेत. आणि आता काय केलं आहे की आपण पूर्ण इकडे क्लिनिंग केलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ते तूस, चुना आणि कोरसुलींची फवारणी करायची. आणि अजून एक आपण केलं आहे इकडे आपण आता ताडपत्री लावून घेतले आणि इकडचे जे डबे होते ते आपण पूर्ण इकडे आता उन्हामध्ये ठेवले, जेणेकरून जे काय बॅक्टेरिया व्हायरस असतील ते उन्हामुळे मरतील. तर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे मित्रांनो. त्याचबरोबर सांगायचं झालं तर आता इकडे दाखवतो. आता दुपारची वेळ आहे, आज सुट्टीचा दिवस आहे माझा. आणि इकडे बघत असाल तर इकडे आपल्या पूर्ण कोंबड्या हे व्यवस्थित अशा फिरत आहेत. आणि आपला फ्री रेंज एरिया आता पूर्ण आपली इथे हा पावटा जो आहे हा पूर्ण पावटा म्हणजे वाल हा पूर्ण याने कवर केला आहे जाळी आपली. आणि बाकीचा एरिया आपला तुम्हाला दिसत असेल तर पूर्ण असा क्लीन असा एरिया आहे आणि खूप भारी वाटते मित्रांनो. त्याचबरोबर आपली इकडे मशीन, आता मशीनला आपण मस्तपैकी अंडी वगैरे लावलेले आहेत. आणि इकडे बघत असाल तर इकडे आपण आता काय केले की इकडे ताडपत्री लावले. तर ताडपत्री आपल्याला प्रॉपर असे आपण इकडे जुगाड पद्धतीने सांगायचं झालंच तर कसं आहे काय व्हायचं की व्हेंटिलेशनचा खूप असा प्रॉब्लेम यायचा. इकडून पूर्ण जे आपण नेट लावलं होतं तर त्यामुळे प्रॉब्लेम येत होता. आता आपण काय केलं की इकडे अशी रस्सी बांधले म्हणजे आपल्याला त्या साईडने जायची गरज नाही आहे. इकडे ताडपत्रीचा जो होल असतो त्या होलाला रस्सी बांधली आहे आणि ह्या पद्धतीने आपण पूर्ण असं हिला खेचल्यानंतर ती पूर्ण अशी कवर होते. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपलं सध्याचं नियोजन हे चालू आहे. आणि आपल्या कोंबड्या ह्या इकडे आलेल्या आहेत, व्यवस्थित खाता आहेत. आपण इकडे खाद्याचं भांडं वगैरे भरून ठेवतो. त्याचबरोबर पाण्याचीही व्यवस्था आपण इथे ठेवतो. आणि आपल्या कोंबड्या ह्या खाऊन इकडे मस्त येऊन राहत आहेत. आणि बाकीच्या आपल्या खूड कोंबड्या या खूड कोंबड्या आणि या खूड आता भरपूर अशा कोंबड्या खूड झालेल्या आहेत. तर खूड दाखवतो तुम्हाला. आणि आता तिकडच्या ज्या कोंबड्या आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला आता इकडे शिफ्ट, आता इकडे बघत असाल तर ह्या सर्व कोंबड्या ह्या खूडच झाल्यात. आणि एक एक डब्यामध्ये 2-2, 3-3 या पद्धतीने ह्या सर्व कोंबड्या आहेत. तर ह्याच पद्धतीने मित्रांनो नियोजन चालू असतं. पूर्ण लिटर चेंज आहे, व्यवस्थित क्लीन आहे, स्वच्छ तर ठेवणं खूप असं गरजेचं आहे. इकडे एक अंडा आहे ते आपल्याला उचलावं लागेल, तर कोंबड्या फोडून टाकते. आणि बाकीच्या गोष्टी सांगायच्या झाल्यास तर पाण्यामध्ये एगअप चालू आहे, जेणेकरून आपल्याला एक प्रोडक्शन चांगलं यायला पाहिजे. आणि आपला डक पॉईंट तिकडे चांगला आहे. आणि दिवसेंदिवस ह्या गवताची हालत काय पक्ष्यांनी केली तुम्ही बघू शकता. तर हे बघा ह्या पद्धतीने पूर्ण गवत हे खाऊन टाकले. आणि आपले राजहंस तुम्हाला बघता बघता किती मोठे झाले असतील. तर हे आपले राजहंस आहेत आणि त्यांना मस्तपैकी अशी पिसे यायला आता लागलेले आहेत. आणि तुम्ही बघत असाल तर किती फटाफट असे मोठे झाले. आणि त्यांचा मानेचा जो कलर आहे तो खूप असा चेंज होत आला आहे आणि फुल व्हाईट असा दिसतो आहे आणि खूप भारी वाटतात मित्रांनो ही. तर ह्याच पद्धतीने सर्व नियोजन चालू आहे. इकडे साफसफाईचं काम चालू आहे बऱ्यापैकी. आणि आता आपल्या कोंबड्या ह्या इथपर्यंत तुम्हाला येताना दिसत असतील, त्या सर्व कोंबड्या आहेत. आणि इकडे 2 केळींना तर लागलं आहेच, पर त्या साईडला सुद्धा केळीचा
आमच्या इथे लोंगर बोलतात ते आले. आणि आपला एक ससा तुम्हाला इकडे दिसत असेल, तर इकडे ससा आपला एक आलेला आहे. म्हणजे आपले ससे सर्व इकडेच आलेत. तर इकडे बघत असाल तर हा आपला ससा आहे आणि हा ससा इकडे आला आहे. आणि काय रे, कुठे फिरतो इकडे? बघा 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 किती फास्ट कुठे फिरतो. हां, कुठे फिरतो, कुठे फिरतो? बघा बघा किती स्पीड आहे त्याला. आणि आता आपण इकडे एक उकिरडा सांगायचं झालास तर आपण काय करतो की याच्यामध्ये अनफर्टाईल अंडी, जी खराब झालेली अंडी ज्यातून पिलू निघत नाही ती अशी अंडी ही पूर्ण आता इकडे कलेक्ट करायला लावलेत. आणि ह्याच ठिकाणी आपण आता पाणी मारणार आहेत जेणेकरून याच्यामध्ये किडे तयार होतील. तर ह्या पद्धतीचं मित्रांनो पूर्ण नियोजन चालू आहे. शेवगा माझा प्रॉपर होत नाही आहे मित्रांनो, काहीतरी उपाय सांगा मला की त्याला काय ह्युमिक ॲसिड किंवा मग काय बाकीच्या दुसऱ्या काही गोष्टी असतील तर त्या हे कराव्या. आणि ह्या बघा परत ससा निघाला आणि किती स्पीड आहे मित्रांनो त्यांना. तर ह्या पद्धतीचं नियोजन मित्रांनो सर्व चालू आहे. त्याचबरोबर सांगायचं झालंच तर इकडे आपले बदक अजून खूड होत नाही आहेत. बदकाने भरपूर अशी अंडी आतापर्यंत दिलीत. आणि ह्या दोन्ही आपल्या माद्या आहेत, ह्या दोन्ही मादा आहेत. आणि ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन चालू आहे. हा एक नर आणि हा एक नर, हे 2 नर आहेत मित्रांनो. आणि या दोन्ही नरांनी आज खूप असे भांडणं केलेत. आज त्यांना जवळपास सकाळपासून मला तेच काम होतं यांच्या मागेच. आणि आता काय करणार मित्रांनो की सावलीसाठी इथे ऊन भरपूर येतं, तर सावलीसाठी मित्रांनो ह्या ठिकाणी किंवा मग ह्या सेंटरला मला आता काय करायचं आहे की इथे शेड तयार करायचं आहे. कारण भरपूर असं ऊन आपल्या पक्ष्यांना येते, तर त्याचा उन्हाचा त्रास होत असेल त्यामुळं अंडी प्रोडक्शन पण कमी येते. तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी आपण या पद्धतीने करणार आहेत. आणि इकडे बघत असाल तर आपली जी पिल्लं आहेत ती सर्व व्यवसायाने इथे एक ससा आपला आहे. हा बघा, हा पूर्ण ब्लॅक ससा पूर्ण शांत असा राहिला आहे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? हे तर ये. तर ही प्रेग्नंट आहे, आता बघू कधी पिल्लं देते. आणि बाकी सर्व मोठ्या कोंबड्या इकडे आज आल्यात.